की या देशातल्या विद्यार्थ्यांना धड परीक्षाही घेऊ देत नाही असं सरकारची शिक्षण व्यवस्था आहे। मी सावंतला विनंती करतो की त्याने आपले अनुभव या निमित्ताने सांगा। नमस्कार, माझं नाव जिगीषा सावंत, मी इथलीच विद्यार्थिनी आहे। ओरस सिंधुदुर्ग नगरी इथे मी राहते। मी 12वी नंतर मला खरं तर 12वी देऊन आता 2 वर्ष होत आले। मी 2 वर्ष ड्रॉप घेतला आहे का मी या शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास नव्हता। मला वाटलं की शिक्षण व्यवस्था ही संविधानाने आपल्याला दिलेली शिक्षण व्यवस्था, या संविधानाने दिलेली महिलांसाठी दिलेली इक्वॅलिटी, विद्यार्थ्यांसाठी दिलेली इक्वॅलिटी, यामुळे माझ्या भविष्यासाठी मला चान्स मिळेल। एज्युकेशनवरती विश्वास ठेवून मी यावेळी नीटची परीक्षा दिली, परंतु नीटची परीक्षा यावेळी ठीक झाली। मला स्वतःला माहिती आहे की सकाळी उठायचे 9 वाजता बसायचे ते रात्री 9 वाजेपर्यंत, ना माझ्या वर्गातली सगळी मुलं पुढच्या इयत्तांमध्ये निघून गेलेली होती आणि मी एकटी 12वी झालेली माझी आणि मी तोच अभ्यास परत करते ना मला मित्र ना मला कोण, ती वही आणि तो खोली एवढ्या यांच्यामध्ये आम्ही अभ्यास केला का कारण आम्ही ती नीटची परीक्षा देऊ शकू, नंतर आम्हाला मेडिकल करता येईल आणि नंतर आम्ही आमच्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकू। परंतु ते झालं नाही। का झालं नाही? कारण करप्शन। बघा ना तुम्ही, मला सांगा तुमच्यापैकी कोण एक माणूस असा आहे जो डोळा बंद करून सांगू शकतो की हा हे बाबा सेक्टर आहे, इथे करप्शन नाहीये, इथे रस्त्यामध्ये करप्शन, एज्युकेशन मध्ये करप्शन, मिनिस्ट्रीमध्ये करप्शन, सगळीकडे करप्शन आणि ह्या करप्शनने आज विद्यार्थ्यांचा बळी घेतला। जे आज 20 पेक्षा जास्त विद्यार्थी मेले हे या करप्शनमुळे, ह्या नीटमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे मेलेले आहेत। मी नीटची पहिली परीक्षा दिली, ज्यावेळी लीक झाला मी स्वतः डिप्रेशन मध्ये होते, मी नीट दिली नाही, मी आता नीट देणार नाहीये। मला आता या अख्ख्या जगामध्ये आता जे चालले, कालच्या विद्यार्थ्यांवरती जे झाले, हेच ज्या पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सदरक्षणाय खलनिग्रहणाय, ह्याच पोलिसांचं ज्यांचं हे वाक्य आहे, त्यांनी पोलिसांनी लाठीचार्ज केलं, 50 विद्यार्थ्यांची डोकी फुटली, बायकांना नको तिथे हात लावण्यात आला। हे आता सरकारचं उत्तर मिळतं ज्यावेळी विद्यार्थी खरंच आवाज उठवतात आणि ही आपल्या देशाची रियालिटी। जिथे जाल तिथे करप्शन आहे, जिथे आवाज उठवाल तिथे तुमची आवाज आणि मुद्दा कमी केली जाते, बाकी काहीही नाही। आपलं संविधान, आपलं भारताचं संविधान हे बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, मला सांगा यापैकी काय राहिलंय? आपला देश सार्वभौम राहिलाय, आपला देश समाजवादी राहिलाय, धर्मनिरपेक्ष राहिलाय आणि आता तर काय 21 तारखेच्या इन्सिडेंट नंतर तो लोकशाही आहे की नाही याविषयी शंका राहिलेली आहे। सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय नाही, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना स्वातंत्र्य आहे आणि दर्जाची व संधीची समानता देखील या एज्युकेशन मध्ये झालेल्या करप्शन नंतर आम्हाला दिसत नाही। आम्ही काय करायचं? या देशामध्ये चाललेले हे प्रकार बघून मी आता नीट देणार नाहीये। मला असं वाटतं की मी हे सोडीन, मी ऍक्च्युअली एज्युकेशन घेईन, पॉलिटिकल सायन्स करीन आणि काहीतरी करीन। तर इथे सगळे जे नेते ते फक्त कामं करतात आणि हे करतात आणि पैसेवाले नेते करतात, तिथे शेतकऱ्यांची मुलं कधी नेते म्हणत नाही, तिथे गरजूंची गोरगरिबांची मुलं कधी नेते म्हणत नाही, तिथे बायका कधी नेते म्हणत नाही। तिथे नेते बनतात कोण? तिथे नेते ते बनतात जे मोठ्या नेत्यांच्या गाद्या घेऊन करतात, त्यांचे पाय चेपून देतात, हे नेते म्हणतात। जे करप्शन करतात ते नेते बाहेर बीजेपी मध्ये, जे रेप करतात ते नेते, जे करप्शन करतात ते नेते, ज्यांच्यामुळे अख्ख्या भारतामध्ये अन्याय माजलेला आहे ते नेते आमचे, त्यांच्यासाठी आम्ही काम करायचं। पण आमची गोरगरिबांची मुलं अशा नीट सारख्या याच्यामुळे काही करू शकत नाही, आमची मुलं नेते म्हणत नाही। आम्हाला इकडे असं यावं लागतं, तर आम्हाला काही केला हा जिंदाबाद, आम्ही नेते म्हणले पाहिजे, आम्ही काहीतरी केलं पाहिजे। हे आमचं राज्य आहे, तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही मालक आहोत, आमचा अधिकार झाला पाहिजे। धर्मांध प्रधान राजीनामा द्या। आज माझ्यासारख्या अनेक मुलांचा तुमच्यामुळे नुकसान झालेलं आहे, अकाउंटेबिलिटी घ्या, एवढंच मी राजीनामा द्या, राजीनामा द्या।